जय हिंद मित्रांनो विद्यार्थ्यांचा आग्रह खातर हा व्हिडिओ बनवत आहे मी खास करून मुंबई पोलीस भरतीवाल्यांसाठी। कारण मुंबई पोलीस भरतीवाले मुलं ज्यांनी पण आता मैदानी चाचणी झालेली आहे ते सर्वांचं एकच म्हणणं आहे की सर मैदानी चाचणी झाली, मेरिट कधी लागेल आणि कट ऑफ किती लागेल, मी पात्र होईल का, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत। म्हणून त्या विषयावरती मी आज चर्चा करणार आहे। खास करून मेरिट कधी लागेल आणि कट ऑफ किती लागू शकतो, सेफ स्कोर काय असू शकतो, याच्यावर मी एक व्हिडिओ मुद्देसूद बनवलेला आहे। त्याच्यामध्ये मी कॅटेगरीनुसार सांगितलं की मेरिट अंदाजित किती लागू शकते, तरी सुद्धा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता। म्हणून आज आपण त्या प्रश्नाचं उत्तर मी थोडक्यात आणि फटाफट देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्ही सुद्धा सेफ राहणार। आता बघा, जर आपण ओपन कास्ट वाल्यांचं बघितलं, ओपन सर्वसाधारण कास्ट वाले म्हणजे पुरुष उमेदवारांचं बघितलं, ज्याचा स्कोर 40+ आहे तो सेफ झोन मध्ये आहे। याच्या वरती लय तर लय 1 मार्क जास्त किंवा 1 मार्क कमी एवढी मेरिट लागू शकते। महिला जर असेल, ओपन महिला जर असेल तर त्यांचं सुद्धा आपण स्कोर कमीत कमी 35 ते 38 पर्यंत ओपन महिलांचं सुद्धा जाऊ शकतो। कारण तुम्ही सर्व जिल्ह्यांची मेरिट बघतायत, त्या अनुषंगाने मेरिट ही जास्त लागत चालली आहे। त्यामुळे सर्वसाधारण 40, महिला जर असेल तर 35 ते 38 पर्यंत जाऊ शकतो। ज्या महिलांना 35+ मार्क आहेत ना, मग ते कोणत्याही कॅटेगरी मधले असल्या तरी ते मला वाटतं सेफ झोन मध्ये असणार। ज्या महिलांना 40+ मार्क आहेत त्यांना तर कोणी अडवू शकत नाही, ते 100% लेखीला पात्र आहेत। आणि ज्या 35+ आहेत त्या सुद्धा लेखीला पात्र होतील, फक्त ओपन कास्ट जर सोडलं तर बाकीच्या कॅटेगरीमध्ये। आणि जर तुम्ही SC आणि ST या 2 कॅटेगरीचे जर मी एक अंदाज तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये ज्या कॅटेगरीला 38+ मार्क आहेत ते पूर्णपणे सेफ झोन मध्ये आहे, 100% सेफ झोन मध्ये आहे। पण जर आपण मेरिटचा विचार केला तर 34 पर्यंत जास्तीत जास्त सर्वसाधारण उमेदवाराची लागू शकते, म्हणजे ही लागू शकते। आणि ह्याच्यापेक्षा सेफ झोन काय आहे हे आहे, ज्यांना 34 पेक्षा जास्त मार्क आहेत SC आणि ST वाले ते 100% लेखीला क्वालिफाईड आहेत। महिला जे आहेत कदाचित 25 मार्क घेतलेल्या महिला सुद्धा या ठिकाणी लेखीला पात्र होऊ शकतात। म्हणजे तुम्ही जर SC आणि ST कॅटेगरी मधून मोडत असाल, महिला असाल, तुम्हाला इव्हन 25 मार्क जरी मिळाले ना तरी सुद्धा तुम्ही लेखीला क्वालिफाईड असू शकता। त्यामुळे हिंमत हारायची नाही, शेवटपर्यंत लढायचंय। त्याच्यानंतर मी जर गोष्ट केली SBC या कॅटेगरीची गोष्ट केली तर पुरुष उमेदवार जास्तीत जास्त म्हणजे 36 पर्यंत जाऊ शकतो। म्हणजे SBC कास्ट मधून जर तुम्ही येत असाल, तुम्हाला 36 मार्क जरी असेल तरी सुद्धा तुम्ही लेखी परीक्षेला क्वालिफाईड ठरू शकता। महिला उमेदवार या ठिकाणी 28+ जरी मार्क असेल तरी महिला उमेदवार या ठिकाणी लेखीला क्वालिफाईड ठरू शकतात। लक्षात असू द्या, मी SBC कास्ट म्हटलं की 28+ जरी मार्क असेल ना तरी टेन्शन घेऊ नका, तुम्ही लेखीला क्वालिफाईड ठरू शकता। त्याच्यानंतर आपण जर EWS, आता EWS वाल्यांचं काही सांगायचं है ना, महिला उमेदवार फिक्स 25+ असेल लेखीला 100% पात्र, पुरुष उमेदवार 25+ असेल तोही लेखीला पात्र ठरू शकतो EWS मधून। म्हणजेच याचा जर EWS तुम्ही मला सेफ स्कोर विचाराल तर 30+ जर असेल तर तो EWS मध्ये पात्र ठरू शकतो, काय हरकत नाही। बाकी ज्यांचे विषय सोडा, पण 30+ जरी असेल तरी तो आरामात पात्र ठरू शकतो EWS। त्याच्यानंतर आपण NT, A, B, C आणि D यांची जर गोष्ट केली, NT, A, B, C, D, तर ओपन पेक्षा 1 मार्क कमी किंवा काही जिल्ह्यांमध्ये तर ओपनच्या एवढीच मेरिट लागलेली आहेत, है ना। त्यामुळे NT, A, B, C, D यांचं जर 40+ मार्क आहे ना मित्रा, तर अभ्यास कर, जोरात कर। अजून लेखी परीक्षेची तारीख डिक्लेअर झाली नाहीये, अंदाजित तारीख डिक्लेअर झाली आहे, त्यामुळे या ठिकाणी फायदा होऊ शकतो जर 40+ मार्क असेल तर। पण ज्या विद्यार्थ्याला 36+ जरी मार्क मिळालेले आहेत तरी त्याने होप्स सोडू नका। 36+ वाल्यांना सुद्धा या ठिकाणी लेखी परीक्षेला पात्र ठरू शकता तुम्ही, NTA, NTB, NTC आणि NTD वाले। त्यामुळे 36+ मार्क आले सर, मग मी ट्राय करू का नको, अभ्यास करू का नको, डोक्यातून विचार काढून टाका। महिलांच्या बाबतीत विचार केला तर ज्या महिलांना 25 मार्क आहेत त्या सुद्धा लेखीला कदाचित क्वालिफाईड ठरू शकतात, पण 30+ महिला या ठिकाणी लेखीला पात्र ठरू शकतात NT, ABCD मधून।
ज्या महिलांना 30+ मार्क आहेत, आता काही महिला आहेत, आता काही कॅन्डिडेट आहेत एससी कास्ट मधून बिलॉंग करतात, 36 मार्क आहेत, आणि हे महिला टेन्शन घेते की मी लेखीला क्वालिफाईड होणार की नाही होणार. बाई 100% क्वालिफाईड आहेस, फक्त अभ्यास कर. 100%. एससी कॅटेगरी मधून 36 मार्क महिला आहेत तर विषय सोडून द्या, डायरेक्ट 100% क्वालिफाईड आहेत, फक्त तुम्ही तयारी करा. आता त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी विचार केला, NTBCD झाला आपला, आता आपल्याकडे राहिलं ओबीसी वाले. ठीक आहे, ओबीसी वाले जे कॅन्डिडेट आहे ना, ज्या पुरुषाला 34+ मार्क आहेत तो लेखीला 100% क्वालिफाईड ठरू शकतो. म्हणजे सेल्फ स्कोर जर म्हणाल तुम्ही या ठिकाणी 36 ते 38 मार्क आहेत ते तर 100% आहेतच, पण 34+ वाला सुद्धा या ठिकाणी लेखीला पात्र ठरू शकतो. इवन 32 वाला कदाचित हे सुद्धा लेखीला पात्र ठरू शकतात, असं काही नाहीये. 32 वाले सुद्धा लेखीला पात्र ठरू शकतात, पण तुम्ही समजून घ्या 36+ असेल तर तो 100% क्वालिफाईड आहे. 34+ मेरिट लागू शकते, 34 ते 35 मार्काची मेरिट ओबीसीची लागू शकते. महिला जर आपण विचार केला, इतर जिल्ह्यांचा जर आपण स्कोर बघितलं तर महिला सुद्धा या ठिकाणी 25 वाल्या महिला सुद्धा लेखी परीक्षेसाठी पात्र ठरू शकतात. थोडाफार 19-20 होईल, मार्कांचा इकडे तिकडे होणार, पण मी तुम्हाला एक सेफ स्कोर सांगू शकतो की तुम्ही ओबीसी मध्ये मोडतात आणि महिलांना फक्त 25 मार्क आहेत, त्यांनी सुद्धा लेखी परीक्षेची तयारी करायला काहीच हरकत नाही. लेखी परीक्षेमध्ये तुम्ही पात्र ठरू शकतात 100%. आता प्रश्न राहिला आपला एसीबीसीचा. SEBC. आता एसीबीसीचं मेरिट जर आपण बघितलं, पुरुष उमेदवार पकडून चला, ज्या उमेदवाराला 36 ते 38 मार्क आहेत ना, त्याने लेखी परीक्षेची तयारी करा. 38 लय झालं तर लय झालं, 38 पर्यंत मेरिट जाईल. 2 मार्क मागे पुढे होऊ शकतात, पण 36+ वाल्यांना सुद्धा एसीबीसी मधून चान्स आहे, म्हणून चान्स सोडू नका, प्रयत्नशील राहा. महिलांचा जर आपण विचार केला तर 30+ ज्या महिलांना मार्क आहेत एसीबीसी मधून त्या सुद्धा लेखीला क्वालिफाईड ठरू शकतात, असं काही नाहीये. ठीक आहे, त्या सुद्धा लेखीला क्वालिफाईड ठरू शकतात. म्हणून जर एसीबीसी मधून बोलत असाल, तुम्हाला महिलांना 30 मार्क जरी असेल तरी सुद्धा ते लेखीला क्वालिफाईड ठरू शकतात. तयारी मात्र चालू ठेवा. अशा पद्धतीने जास्तीत जास्त मेरिट लागणार आहे. आता जर आपण बघितलं ग्राउंडची कट ऑफ लिस्ट लागली आहे का विद्यार्थ्यांचा, तोही प्रश्न होता. तर अजूनपर्यंत कट ऑफ लिस्ट लागलेली नाही. महिला मुंबई पोलीस भरतीचा, मीरा भाईंदरचा लागलेला नाहीये, मुंबई पोलीस भरतीचा लागलेला नाहीये. येत्या 2 दिवसांमध्ये लागण्याची शक्यता आहे. बघू आता याच्यामध्ये जर काही बदल होतोय का, पण एवढ्या 2 दिवसामध्ये 100% लागू शकते. त्यामुळे मित्रांनो तयारी ठेवा आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अभ्यास जोरात चालू ठेवा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.